तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सोलर पॅनल बसवल्यानंतरही अतिरिक्त आणि वाढीव वीज बिले येत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत महावितरणने खामगाव कार्यालयात स्वतंत्र तक्रार कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा जिल्हा सचिव संजय शिंगारे यांनी स्थानिक नागरिकांसह महावितरण कार्यालयात भेट देत या समस्येबाबत प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली। यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देशपांडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर खामगाव शहर व मतदारसंघातील सोलर ग्राहकांच्या तक्रारींसाठी उद्यापासून स्वतंत्र तक्रार कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले। संजय शिंगारे यांनी सांगितले की सोलर प्रणाली बसवल्यानंतरही अतिरिक्त किंवा वाढीव वीज बिल येत असलेल्या सर्व ग्राहकांनी आपली लेखी तक्रार 25 जुलैपर्यंत खामगाव महावितरण कार्यालयात जमा करावी। तसेच त्या तक्रारीची छायांकित प्रत 9422128503 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी असेही त्यांनी आवाहन केले। नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने 1 ऑगस्ट रोजी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि विद्युत क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीत प्रत्येक तक्रारीची नियमानुसार सखोल तपासणी करण्यात येणार असून तांत्रिक त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे ग्राहकांवर अन्याय झाला असल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही संजय शिंगारे यांनी दिली। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। आज मी आणि आपले काही नागरिक आपल्या खामगावच्या महावितरण कार्यालयामध्ये आम्ही आलो होतो। अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या आणि माझी स्वतःची पण तक्रार होती। तर ती तक्रार देण्यासाठी त्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आम्ही आज या महावितरणच्या कार्यालयात आलो होतो। प्रामुख्यानं सोलरचा विषय होता, कारण ज्यांनी सोलर या ठिकाणी लावलेले आहेत त्यांना अतिरिक्त बिल येत आहेत अशा त्या तक्रारी होत्या। मला पण अतिरिक्त बिल आलेलं आहे। तर हे सगळं समजून घेण्यासाठी की नियमामध्ये काय आहे काय नाही आहे, तर हेच आम्ही आज या ठिकाणी आपले अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री देशपांडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली आणि त्या चर्चेतून एक असं ठरलं की खामगाव शहरात अनेक लोकांच्या ह्या तक्रारी सोलरच्या संदर्भातल्या आहेत। तर आता उद्यापासून या ठिकाणी एक तक्रार कक्ष या ठिकाणी ते तयार करत आहेत। त्या ठिकाणी मी खामगाव शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो, मतदारसंघातल्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी आपण 25 जुलैपर्यंत खामगावच्या महावितरण कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात आपण आणून द्याव्यात आणि त्याची एक प्रत फोटो काढून माझ्या व्हॉट्सअप नंबर 9422128503 या नंबरवर पाठवा। ज्या नियमानुसार जे आपल्याला करता येईल शासनाच्या निर्णयानुसार, शासन नियमानुसार नक्कीच आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। महावितरणसुद्धा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि जे नियमबाह्य असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ या ठिकाणी आपल्याला देता येणार नाही। परंतु ज्यांच्यावर अन्याय झाला असेल अशा लोकांनी नक्कीच या ठिकाणी तक्रार करा, कारण अनेक अशा तक्रारी आहेत की आम्हाला बिल 1500 रुपये यायचं, काही दिवसानंतर आम्हाला सोलर लावल्यानंतर आम्हाला 0 बिल आलं आणि आता आम्हाला 8000 येतं आहे, कोणाला 6000 येतं आहे, कोणाला 12000 येतं आहे। तर अशा लोकांना मी विनंती करतो की आपल्याला जे अतिरिक्त बिल येत असेल तर आपण नक्की तक्रार करा। त्या तक्रारीची शहानिशा होईल। 1 तारखेला 1 ऑगस्ट रोजी या ठिकाणी आम्ही बैठक ठेवलेली आहे। त्यात महावितरणचे अधिकारी राहतील, या विद्युत क्षेत्रातले काही तज्ज्ञ राहतील आणि त्याच्यातनं मग हे सगळं एक तक्रार रिसर तपासल्या जाईल आणि जे नियमात बसणार आहे त्याच्यावर नियमानुसार कारवाई होईल आणि त्या नागरिकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहील। धन्यवाद।